इथे देवाय भामरागडच्या आत लढत होता विरजासाठी, तर त्याच्यापासून फक्त काहीच अंतरावर मधू विरजाला एका कधीच न संपणाऱ्या प्रवासाला घेऊन जात होता. राज देवाईवर वार करणार तेवढ्यातच आणि देवाईचे डोळे विस्फारले. हा अजून कुठला नवीन खेळ? तिथे वेशीच्या बाहेर उभे राहून आतला सगळा रणसंग्राम मुकपणे बघणारा जॉनही चमकला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. थिजून गेलेल्या राजनेही देवाईकडे 2 क्षण बघितले आणि दोघांच्या मनातली भीती कन्फर्म झाली. वेळ अगदीच काही क्षणांपूर्वी देवाई आणि राजच्या समशेरी आकाशातील संतप्त दामिनींसारख्या एकमेकींवर कोसळत होत्या. एकमेकींशी भिडताच होणाऱ्या त्या स्फोटांनी आणि त्यांच्या गर्जनांनी तो सगळा आसमंतच दुमदुमून गेला होता. देवाई संतापाने राजला, माझ्या पत्नीचं हरण केलंस तू. तिच्यावर वाईट नजर टाकलीस, तिला स्पर्श केलास, तिला स्वतःच्या जवळ ठेवलंस. तुला तर मी राठोड उभा चिरीन. राजवर आपली समशेर आडवी तिडवी कोसळवत देवाई बोलला, बोललो होतो तुला मी. राम नाही आहे मी, रावण आहे रावण. 10 तोंडाचा, 10 दिशांना रक्ताचे 10 तांडव माजवणारा तो दुष्ट क्रूर लंकाधिपती दशानन रावण. हिम्मतच कशी झाली तुझी माझ्या बायकोकडे वाईट दृष्टीने बघायची? जराही वेळ देत नव्हता देवाई राजला सावरण्याचा. हवेतच आपली ती रक्ताळलेली समशेर लिलेया रीतीने गरकन फिरवीत भामरागडच्या त्या हरामखोर कुंवरवर ज्वालामुखीसारखा नुसता आडवा तिडवा फुटत होता. इतके दिवस आतल्या आतमध्ये साठवून ठेवलेला प्रतिशोधाचा तो सगळाच लाव्हा, तो सगळा संताप, ते जमा असलेलं सगळंच कोर्य आपल्या त्या प्रत्येक वारात तो ओतत होता. जणू तो प्रत्येक वार भामरागडच्या त्या कुंवरचा शेवटचा श्वास ठरावा. आधीच आपल्या शत्रूच्या रक्ताने न्यायलेल्या देवाईच्या डोळ्यात तर जसा काही मृत्यूच उतरला होता. नजरेसमोर त्याला फक्त न फक्त तो कुंवरच दिसत होता आणि त्याचं ह्या जगात एक क्षणही अधिक जिवंत असणं त्याला सहनच होत नव्हतं. नुसता सपासप वार करत होता देवाई आणि मोठ्या मुश्किलीने स्वतःचा बचाव करण्यास केविलवाणेपणाने धडपडत होता राज. इतका प्रयत्न करत होता तरी पण देवाईच्या समशेरीच्या वारांनी तो रक्तबंबाळ झाला शेवटी. तरी ते सुरुवातीला देवाईच्या प्रत्येक आक्रमक वाराला तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेल्या राजच्या समशेरीवर जेव्हा देवाईचा पहिलाच घाव बसला तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं. त्याच्यासमोर हा देवाई कार्तिक ठाकूर नावाचा राक्षस म्हणून जो कोणी उभा आहे तो काय चीज आहे. पारडं त्या क्षणीच लगेचच 90 आणि 10च्या प्रमाणात देवाईकडे आपोआप झुकलं गेलं होतं आणि आक्रमक आवेशात असलेला राज लगेच बचावाच्या पवित्रात गेला होता. जावंच लागलं होतं त्याला, कारण देवाई ठाकूरच्या संताप आणि कोऱ्याचा सामना आजपर्यंत कोणालाच करणं जमलं नव्हतं. त्या दोघांत होत असलेल्या त्या महाभयानक युद्धाच्या पडसादाने काही वेळ त्यांच्या आजूबाजूलाच लढत असलेले त्यांचे सैनिकसुद्धा एकमेकांशी लढायचं विसरून गेले होते. चालू असलेल्या भीषण परिस्थितीचं भान विसरून ते एक नजर समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर तर दुसरी नजर ह्या 2 महान योद्धांच्या त्या भीषण संघर्षावर ठेवत होती. काय होईल, कोण जिंकेल, कोण हरेल, आता तर सगळंच अनिश्चित. सगळेच जण गोंधळलेले, सगळेच जण प्रचंड सुडाने पेटलेले, सगळेच जण प्रतिस्पर्ध्यासाठी मृत्यूचं फरमान घेऊन स्वतःच मृत्यूच्या दारात उभं राहून आपला अंतिम श्वास मोजत असलेले. पण एवढं असून सुद्धा मागे हटायला कोणीच तयार नव्हतं. स्वतः मरणार पण समोरच्याला मारूनच मरणार ह्या क्रूर हट्टाने वेडेपिसे झालेले ते मूर्ख. घनघन तलवारी नुसत्या आसमंतात गुंजत होत्या. दुमदुम दुमून गेली होती सारी सृष्टी. सूड, प्रतिशोध, रक्त, मारणं, कापणं त्या अंतिम विनाशाच्या नावाखाली क्रूरपणे थयाट करून नुसती नाचत होती. विश्व की पुकार है, भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों का भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. आरंभ है प्रचंड. भामरागडच्या तटबंदीवरून राज्य सिक्युरिटी टीम्सची लोक खाली गोळीबार करत होते, तर आकाशातून हजारो अत्याधुनिक ड्रोनचं जाळंच त्या सगळ्या भामरागडवर आच्छादलं गेलेलं होतं. जिथे राजच्या माणसांच्या गाड्या किंवा जमाव एकत्र दिसायचा तिथे छोट्या क्षमतेचे बॉम्ब टाकून त्यांना जागच्या जागीच उडवून दिलं जायचं. दरीच्या पठारावर उभ्या असलेल्या देवाईच्या त्या विशालकाय जेटमध्ये बसून त्याच्या इंटेलिजन्स टीमचे ऑफिसर्स त्या 7 जणींच्या अनुपस्थितीत
त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. तर खाली जमिनीवर देवाईच्या कॉम्बॅक्ट टीम्स राजच्या माणसांबरोबर लढण्याबरोबरच बझुका आणि रॉकेट लॉन्चर्सनी ती सगळी तटबंदीच उद्ध्वस्त करत होते. जिथून त्यांच्यावर हल्ले केले जात होते काहीच शिल्लक उरत नव्हतं कुठेच. सगळा विध्वंस, सगळा सत्यानाश. आणि ह्या सगळ्याकडे एखाद्या भुकेल्या गिधाडाप्रमाणे आपली वखवकलेली जीभ काढून बघत असलेला तो मृत्यू मात्र स्वतःशीच खदखद हसत होता. मोठमोठ्याने बोलत होता, अजून लढा, अजून मारा, कोणीही हरा, कोणीही जिंका, शेवटी जिंकणार तर फक्त मीच. ही 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 मीच सत्य आणि मीच तो अंतिम विजेता. ह्या विश्वात घडलेल्या त्या प्रत्येक युद्धाचा नेहमीच विषारी बोल बोलून समोरच्याच्या भाग्यावर आसूड ओढणारी ती नियती मात्र ह्यावेळी गप्प होती आणि तिच्यासमोर लढत असलेल्या त्या सम्राटाकडे एकटक बघत होती. नियती मनात, जोपर्यंत तो जिवंत आहे ह्या जगात दुसरं कोणी जिंकणं शक्यच नाही. मग त्याच्यासमोर लढणारा कोणीही असो, कितीही असोत, हा सिकंदर कधीच हरत नाही. अवघा काही मुठभरच क्षणच गेले असतील राजला देवाईच्या समोर उभं राहून आणि देवाईच्या एका जबरदस्त वाराने राज अखेर मातीत खाली कोसळलाच. सरसर करत त्याला कापून काढायला देवाईची शमशेर हवेत वर उंचावली गेली. आपला जीव वाचवण्यासाठी राज झटकन विजेच्या गतीने दुसऱ्या कुशीवर वळला आणि देवाईची ती भडकलेली शमशेर खाली जमिनीत आदळली. खूपच कमी वेळ मिळाला होता राजला, एका क्षणातला कदाचित शतांश. पण अनावधानाने मिळालेल्या त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी राज लगेच पुढे झाला. आपली तलवार उचलून तो देवाईच्या पाठीवर वार करणार तेवढ्यात तिथे असं काही घडलं की ते दोन्हीही देव चक्रावून गेले. राज देवाईवर वार करणार तेवढ्यात कुठून तरी एक तळपती तलवार उलट राजचीच गर्दन छाटण्यासाठी हवेला सपकन कापत पुढे झाली. ते नशीब चांगलं होतं राजचं की त्याच्या बाजूलाच पवन लढत होता, म्हणून राज थोडक्यात बचावला. राजवर होणारा वार पवनने आपल्या तलवारीवर झेलला आणि ते तिघेही जण ह्या द्वंद्वात अचानक उतरलेल्या त्या चौथ्या खेळाडूकडे आश्चर्याने बघू लागले. ती तळपती तलवार आणि तिला सांभाळणारी तितक्याच ताकदीची ती वज्रमुठ राजच्या चांगल्याच परिचयाची होती. भोला सिंग. राज तोंड आभासून आपल्या त्या मुहबोल्या काकासाकडे बघतच होता की आपल्या कामात अडथळा म्हणून आलेल्या आपल्या त्या पोटच्या पोरालाच एक सणसणीत लाथ मारून म्हाताऱ्या भोलाची तलवार दुसऱ्या क्षणी हवेत परत उंचावली गेली आणि रक्ताच्या चिळकांड्या उडवत राजवर कोसळली. ते तर राज अगदी शेवटच्या क्षणाला मागे हटला म्हणून जीवानिशी वाचला, नाहीतर तो निसरट तवार खांद्यावर होण्याच्या ऐवजी त्याच्या छातीवर उभा होत आज त्याची कहाणी संपवून गेला असता. अजूनही त्या तिघांना बसलेला धक्का काही कमी होत नव्हता, पण तो म्हातारा भोला मात्र तेवढाही विचार करावयास थांबला नाही. तसाच राजवर सपासप वार करत सुटला होता आणि खाली जमिनीवर कोसळलेला राज भोलाचा वार वाचवीत मातीतच वर वर सरकत जात होता. भोलाच्या दगडी डोळ्यातला तो निग्रही भाऊ आणि राजवर वार करताना जराही न डगमगणारी त्याची ती पळजलेली तलवार बघून हे तर स्पष्ट झालं होतं की तो देवायला नाही तर राजलाच यमसदनी पाठवायला इथे आला आहे. भोला सिंग, त्याच्या पिताजींचा सगळ्यात विश्वासू व्यक्ती, त्यांचा उजवा हात, भामरागडचा एकनिष्ठ सेनापती, त्याचा जवळचा मित्र पवनचा बाप आणि त्याचा लाडका भोला काका आज त्याच्याच समोर त्याचाच काळ बनून उभा होता. राजच्या मनाला बसलेला धक्का अजून सावरला जात नव्हता. आपल्याकडूनच विश्वासघात होण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. पवन पण त्याच मनस्थितीत जात होता. काही झालं तरी भामरागड आणि त्याच्या राणासांशी नेहमीच इमान राखणारा बाप आज भामरागडच्याच कुंवरसाला ठार मारायला का उतरू झाला हे त्याला कळेच ना. भामरागडचा शत्रू तर तिथे आहे, तो तिथे समोर बापूसा, तो देवाई ठाकूर तिथे समोर उभा आहे तुमच्याच डाव्या बाजूला. तुम्ही कुंवरवर का वार करत आहात? पवनने मध्येच राजवर होणारा वार अडवत आश्चर्याने आपल्या बापाला विचारलं. आपल्या मुलाला परत आपल्या लक्षाच्या मध्ये आलेलं बघून म्हातारा भोला गरकन मागे वळला आणि त्याने एकाच फटक्यात पवनचा तो तलवार पकडलेला हात मुळापासून छाटून हवेत फिरकावला. पवनचा हात तलवारी सकट हवेत आणि तो खाली मातीत. त्याच्या तोंडातून किंकाळी सुद्धा बाहेर पडली नाही.
ते दोघे धुळीत मिसळले, पण पवनच्या डोळ्यातलं आश्चर्य अजूनही कमी होत नव्हतं. आपला बाप, आपला कठोर पण जीव लावणारा बाप असा? तिथे ते दृश्य बघून देवाई आणि राजच्या डोळ्यात पण दहशत दाटली. तसाच पवनचा तुटलेला हात पायदळी तुडवत त्याच्या रक्ताच्या पाटावरून चालत भोला जखमी पवनच्या जवळ पोहोचला. एक वेळ त्या बापलेकांनी एकमेकांकडे बघितलं. पवनचे ते भरलेले डोळे बघून भोलाचं काही क्षण हेलावलं. पण फक्त काही क्षण. मग तो बाप परत दगड बनला. रानासांच्या पायात पडलेला एकनिष्ठ इमानदार दगड. हातातील ती तलवार सरसर करत आली आणि पवनच्या छातीत खुपसणार तेवढ्यात राजने जोरदार धक्का देत भोलाला मातीत पाडलं. पवन थोडक्यात वाचला, पण म्हातारा भोला परत उठला आणि राजच्या दिशेने वार करायला धावला. पवन त्याही जखमी अवस्थेत धडपडत उठला. राजवर वार करणाऱ्या आपल्या बापाच्या पुढे गेला, त्याला थांबवायला. आपल्या त्या रगड बापाच्या समोर कुंवर काही केल्या टिकणार नाही ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. देवाई आणि राज आपल्या त्या जखमी मुलाला पायाखाली तुडवत तसाच पुढेच येत असलेल्या त्या म्हाताऱ्या पण 100 योद्धाच्या ताकदीच्या बरोबर असलेल्या भोला सिंगकडे बघतच बसले होते. काय घडत होतं ते खरंच समजण्याच्या पलीकडे गेलं होतं आणि डोळ्यांना जे दिसत होतं त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा त्यांना कळतच नव्हतं. पुढे होऊन पण ते म्हातारं खोडं गप्प बसलं नाही. सपासप वार करतच सुटलं होतं कुंवरवर. कुंवरसांचा मृत्यू हाच आदेश होता त्या स्वामिनिष्ठ सेवकाला, त्याच्या रानासांचा. देवाई मात्र त्या दोघांच्या युद्धात एका तिराईत व्यक्तीसारखा उभा होता आणि आश्चर्याने त्या सगळ्या परिस्थितीकडे बघत होता. भामरागड कधीपासून माझ्या बाजूने लढू लागलं आणि का? देवाईच्या डोक्यात सहस्र प्रश्नांचं मोहोळ उठू लागलं. देवाईला पण आपल्या इतकाच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला बघून राजला हे तर नक्की झालं की याच्यात त्या ठाकूरचा काहीच हात नाही. मग हा डाव आहे तरी कोणाचा? कोण आहे ज्याच्या म्हणण्यावरून काकासाहेब प्रत्यक्ष भामरागडच्या कुंवरसाच्या विरुद्ध उभे राहतील, इतकं की स्वतःच्या पोटच्या पोराचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही? राज आणि देवाईच्या डोक्यात अनेक प्रश्नांचं वादळ नुसतं थैमान घालत होतं आणि उत्तर एकच मिळालं त्यांना, रानासा. भामरागडचे रानासा, राजचे पिता राणा अशोक राठोड. आणि दुसरा धक्का बसला राजला विश्वासघाताचा. काहीच तुटलं नाही पटत होतं त्याच्या वडिलांशी, तरीही बापलेक होते ते. पण आज इतकं वेर की त्याच बापाला आज आपल्या मृत्यूची सुपारी द्यावी लागली. डोळे तर सारखे भरून येत होते त्याचे. एकमेव परिवार होते रानासा त्याचे. ना आई, ना भाऊ, ना बहीण, केवळ एक बाप होता नावाला. पण आज तेही नातं तुटलं. मंतर अजून हा तर्क मानत नव्हतं. पण पलीकडे हात तुटून जखमी पडलेला पवन आणि समोर तो तोडणारा त्याचाच जन्मदाता बाप बघितला व विश्वास बसला. प्रेम, कुटुंब, नाती, विश्वास सगळ्याच गोष्टी ह्या युद्धाने पारधुळीस मिळवल्या होत्या. भोला बरोबर लढता लढता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. का हे इतकं सगळं वाईट बनत चाललंय की स्वतःचं रक्तही पाण्यापेक्षाही पातळ वाटू लागलं? तिथे हा प्रकार बघणाऱ्या देवाही बनानून गेला. जितका तो ह्या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होता तेवढेच त्याचे डोळे विस्फारले जात होते. हा अजून कुठला नवीन खेळ? तिथे वेशीच्या बाहेर उभे राहून आतला सगळा रणसंग्राम मूकपणे बघणारा जॉनही चमकला. हे काय चाललंय? देवाईने बाहेर उभ्या असलेल्या जॉनच्या दिशेने एक नजर बघितलं. जे चाललंय ते इतकं सोपं नाही. नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे. देवाई, राज, पवन, जॉन सगळेच भणाणून गेले होते. ह्या सगळ्या भीषण परिस्थितीत मध्येच आलेल्या ह्या अनपेक्षित विचित्र वळणाने अचानक त्या सगळ्यांनाच काहीतरी क्लिक झालं आणि थिजून गेलेल्या राजने देवाईकडे 2 क्षण बघितलं. दोघांच्या मनातली भीती निश्चित झाली आणि झटक्यात त्यांच्या माना दहशतीने बड्या हवेलीच्या दिशेने वळल्या. त्या थरकापलेल्या ओठातून एकच नाव अस्पष्टपणे घाबरून बाहेर पडलं, विरजा. जर रानासा आणि त्यांचा तो लाडका सेवक भोला भामरागडसाठी आपल्या पोटच्या पोरांचाही बळी देऊ शकत होते, तर विरजा नावाच्या त्या क्षुल्लक मुलीचा जीव घेणं त्यांच्यासाठी किती छोटीशी गोष्ट होती. उलट भामरागडच्या ह्या विनाशाला तिलाच कारणीभूत समजून कदाचित पवन आणि राजवर वार करण्यापूर्वी पहिला बळी तिचाच. नाही. देवाई आणि राज दोघेही किंचाळले व जीवाच्या आकांताने बड्या हवेलीच्या दिशेने धावत सुटले.
तिच्या मृत्यूच्या आशंकेने काळीच थरकापून गेली होती त्यांची. पण भोला त्यांना परत आडवा आला. आपल्या हुकूमचा जीव घेण्यासाठी पेटलेला आपलाच बाप बघून मातीत पडलेला जखमी पवन त्याही अवस्थेत उठला आणि आपल्या बापाला परत आडवा गेला. संतापाने भोलाने गरकन आपली तलवार हवेत फिरवली आणि त्या पवन आणि राज दोघांची गर्दन छाटणार तितक्यात देवाईची समशेर भोलाच्या तलवारीला आडवी गेली. रण आता भोला आणि देवाईमध्ये माजलं होतं. वीर झाला रानाचा आणि त्यांच्या ह्या सेवकाने काही केलं असेल या विचारानेच त्याचं डोकं सटकलं होतं. तो रानासा जर आता उभे असते देवाईच्या समोर तर उभा चिरून काढलं असतं त्यांना देवाईने. तलवारीवर तलवारी पेटत होत्या. माघार कोणीच घेत नव्हतं. देवाईला आता राजला मारण्यापेक्षा विरजाकडे पोहोचणं आणि त्या दोन म्हाताऱ्यांना संपवणं जास्त गरजेचं वाटू लागलं होतं. पण जब्बर भोला देवाईला पुढे एकही पाऊल टाकू देत नव्हता आणि देवाईच्या हाती मरायलाही तयार नव्हता. देवाईने ऐनवेळी जीव वाचवल्यामुळे राज आणि पवन दोघांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. पण देवाईची एक नजर बड्या हवेलीकडे बघून राज बाणावर आला आणि हवेलीच्या दिशेने धावू लागला. पण भोला त्यालाही ओलांडून पुढे जाऊ देत नव्हता. एका बाजूला तो 60-70 वर्षीय योद्धा आणि दुसऱ्या बाजूला हे तिघे एकत्र. घनाघन तलवारी उपसत होत्या आणि खाली येत होत्या. पण ती रुद्ध वज्रमुठ सगळ्यांनाच भारी पडत होती. देवाई आणि राजला एक झालेलं बघून आपापसात लढणाऱ्या त्या दोघांचं सैन्य पण गोठून गेलं. त्यांना कळतच नव्हतं की काय करावं, लढावं की ही सगळी मारामारी संपवावी आणि लढणार तरी कोणाच्या बाजूने व कोणाच्या विरुद्ध. सगळ्या विस्पारलेल्या नजरा त्या दोघांकडेच डोळे फाडून फाडून बघत होत्या. देवाई, कार्तिक ठाकूर आणि कुंवर देवराज राठोड एकत्र कसे काय शत्रू मित्र बनून बाजूला लढत होता. घरचे शत्रू झाले होते. बघणाऱ्या सगळ्यांचीच डोकी फिरून गेली होती. समोर जे चाललंय त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. हे सगळं नक्की चाललंय तरी काय. तिथे वेशीच्या बाहेर उभा असलेला जॉन पण पार वेडा झाला होता देवाई आणि राजला एकत्र बघून. रानाच्या तर पार डोक्यावरून पाणी गेलं होतं. हे असं कसं काय होऊ शकतं. आत्मा, बुद्धी, मन, शरीर सगळंच जागचं हल्लं होतं त्या कट्टर शत्रूंना एकमेकांच्या बाजूला तिसऱ्याच व्यक्तीविरुद्ध एकत्र लढताना बघून. राणा आणि त्याच्यासमोर उभा असलेला राजच्या सिक्युरिटी टीम्समधला माणूस एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने बघत होते. एकदा आपल्या हातातल्या शस्त्राकडे आणि एकदा समोरच्याकडे. मारायचं की थांबायचं त्यांना काहीच कळेना. पण तेवढ्यात स्थळ देवाईच्या इंटेलिजन्स टीमच्या बेसवर दरीच्या पठारावर असलेल्या विशालकाय ब्लॅकजेटमध्ये बसून देवाईची इंटेलिजन्स टीम ह्या सगळ्या समरप्रसंगावरून लक्ष ठेवून होती. लक्ष तिथेच देव आणि देवराजमध्ये होत असलेल्या युद्धावर. समथिंग इज फायशी. कॅम्प्युटर स्क्रीनकडे बघत असलेला एक इंटेलिजन्सचा एक मुलगा हळूच स्वतःशीच पुटपुटला. तेच नेमकं ते इंटेलिजन्स ऑपरेशन हँडल करणाऱ्या जोसेफने ऐकलं. त्याने पटकन विचारलं, हू सेड दिस? कोण बोललं हे? व्हॉट इज फायशी? नक्की काय गडबड आहे? त्या मुलाने ती गोष्ट सांगताच जोसेफने पटकन जॉनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. हॅलो हॅलो, चार्ली चार्ली, सिग्मा सिग्मा, कमांड टू द बेस. पण एवढ्या त्या चाललेल्या सगळ्या खडाजंगीत जॉनपर्यंत त्याचा आवाजच पोहोचत नव्हता. त्यांनी रानापर्यंतही पोहोचायचा प्रयत्न केला पण तोही विफल. शेवटी जोसेफने इंटेलिजन्स टीमला आकाशात सिग्नल सोडायला सांगितले. बूम 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 करत आकाशात 4 रॉकेट्स सोडले गेले बेसवरून. 3 एकदम वरती आणि एक एकदम उत्तरेच्या दिशेने. इथे जॉनच्या डोक्यात अजून काहीतरी पेच फिरत होता. एक अशी गुत्थी ज्याचं शेपूट काही केल्या त्याच्या हातात लागतच नव्हतं. तो देवाईच्या सभोवार सगळीकडे नजर टाकत होता. पण त्याला कळेच ना की आतमधून त्याला अशी कुठली गोष्ट खटकते. मध्येच काहीतरी आकाशात बूम बूम असं गरजलं. जॉनने वैतागून वरती बघितलं. नेहमीचे रेड अलर्टचे सिग्नल सोडले गेले होते. जॉनने चमकून पाठीमागे वळून बेसकडे बघितलं तर त्याला अजून एक चौथा सिग्नल उत्तरेच्या दिशेला गेलेला दिसला आणि त्याच्या खालीच कुठेतरी लांब एक काहीतरी काजव्यासारखं चमकत होतं आणि मध्येच गायब होत होतं. जॉनला कळलं नाही काय आहे ते आणि मध्येच एक सिग्नल उत्तरेकडे का गेला. परत त्याने आतमध्ये लढत असलेल्या त्या चौघांवर नजर घातली आणि एकदा त्या बड्या हवेलीच्या दिशेने बघितलं. डोक्यात काहीतरी पेटलं आणि त्याने वरती आकाशाकडे परत मान वळून बघितलं. त्या काळ्याभोर आकाशात अक्षरे उमटली होती.
विरजा जोशी आणि जॉन जागच्या जागीच हादरला. झटकन त्या मागे वळत त्याने उत्तरेच्या दिशेकडे बघितलं. मगाचा तो काजवा अजूनही एका विचित्र गतीने चालला होता आणि सतत एकाच दिशेने मध्येच काहीतरी लुकलुकायचं आणि मध्येच गायब व्हायचा. परत काहीतरी वळायचा आणि परत तो लुकलुकायचा. जॉनचं माइंड कॅल्क्युलेट करू लागलं. रस्ता तर मांडवगडच्या दरीच्या दिशेने जात होता आणि सुरुवात तर त्याची भामरागडपासून होत होती. ओह माय गॉड, जिच्यासाठी हा एवढा रणसंग्राम चालला होता. सगळे इतके एकमेकांचे रक्त प्यायला आतुर झाले होते. ती तर तिथे नव्हतीच, कधीच भामरागड सोडून निघून गेली होती. पण जर तो भामरागडचा रानासा आपल्या स्वतःच्याच मुलाचा रक्त सांडण्यास सज्ज झाला असेल तर हे सगळं रावणायन जिच्यामुळे रचलं गेलं त्या सीतेचं काय करेल? जॉनला विचारही करवत नव्हता. जॉन ब्लूटूथमध्ये अक्षरशः किंचाळला. ऑर्डर ऑल द रिमेनिंग फोर्सेस आफ्टर हर, सेंड द ड्रोन्स इन डेट डायरेक्शन राईट नाऊ. बेसवर असलेल्या जितकी पण माणसं आहेत ती ताबडतोब तिच्या पाठीमागे पाठवा. ड्रोन्सने त्या बिंदूचा पाठलाग करा. तसं भामरागडवर पसरलेल्या त्या ड्रोनच्या जाळ्यातून काही ड्रोन्स ताबडतोब बाहेर पडले आणि जॉनने सांगितलेल्या दिशेला झेपावले. 5 ते 6 मिनिटच लागली त्यांना तिथपर्यंत पोहोचायला. पण त्यांच्या नाईट व्हिजन कॅमेराने जे दृश्य कंट्रोल रूममध्ये पाठवले त्याने तिथे हजर असलेला प्रत्येक व्यक्ती हादरून गेला. काय आहे ते? काय आहे तिथे? बराच वेळ काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे जॉन नुसता किंचाळत होता त्याच्या माउथ पीसमध्ये. समोर LED स्क्रीनवर दिसत असलेले दृश्य बघून आपल्या थरथरत्या आवाजात कसा तरी इंटेलिजन्स टीमचा व्हाईस हेड बोलला. विरजा जोशी आणि तिच्या बाजूला पेट्रोलचे कॅन एक अख्खी बिल्डिंग जाळून टाकतील इतके. तसा ऐकणारा जॉन पण जागीच गोठून गेला. तोंड आ वासून वेड्यासारखा तो त्याच्या नजरेसमोरच एकदम छोट्या छोट्या होत जाणाऱ्या त्या बिंदूकडे बघत होता. विरजा जोशी, तो अस्पष्टपणे पुटपुटला. एकदा तो त्या बिंदूकडे बघत होता तर एकदा त्याच्या पाठीमागे तिच्यासाठी लढत असलेल्या त्या सगळ्या मूर्खांकडे बघत होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.